बरं का बंटी, आज मी सकाळी कॉलेजला चाललो होतो. आपल्या कॉलेजच्या गेट जवळ दोन मुलं मारामारी करत होती. मी सहज पुढे झालो तर त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणतो, छोड़ दे बंटी शेठ का पप्पा आया. मी पप्पा बंटी शेठचा? कोण बंटी शेठ? मला काय कळेच ना. पण नंतर एकदम चमकलो मी. बंटी शेठ म्हणजे तुम्ही. मग काय वाटलं काय तुम्हाला? नाही, आधी मी हसलो, मग विचार करायला लागलो, तुझी एवढी वट का? आणि मग एकदम टूप पेटली माझी. तुझी वाट असणारच, कारण तू रतनबाई महाविद्यालयाचा सावकार आहेस. सावकार. सावकार म्हणजे काय? म्हणजे मराठीत ज्याला मनी लेंडर म्हणतात तो. जया काका, हे संभाषण आपण जेवल्यानंतर केलं तर चालेल का? नाही, आधी जेवा आणि मग खुशाल हवं तर. जेवण झाल्यानंतर तू ऐकायला राहशील याची गॅरंटी काय? नाही, बरोबर आहे. तुम्ही बोला. पण तू कॉलेजमधल्या मुलांना व्याजाने पैसे देतोस? हो का? काय का? हे असले धंदे करायला लाज नाही वाटत तुला? नाही वाटत. काय जया काका, की मी माझ्या डोक्याने आणि मेहनतीने पैसे कमवतो. बाकीच्या मुलांकडे पैसे नसतात, त्यांची कडकी असते, पण त्यांना ऐश करायची असते. त्यामुळे ते माझ्याकडे उधारीने पैसे मागतात आणि मी त्यांना देतो. व्याजाने? हो, व्याजाने. मग काय चुकलं? नाही, चुकलं काय नाही रे, सगळं बरोबर आहे तुझं. तू मटक्याचे आकडे ओळखतोस, त्याच्यावर पैसे कमवतोस आणि ते पैसे व्याजाने देतोस. चांगला आहे, धंदा चांगला आहे तुझा. मला तुमची एक सायकोलॉजी कळतच नाही. राज्य सरकारची लॉटरी तुम्हाला चालते, पण मटका चालत नाही. बँका व्याज घेऊन कर्ज देतात, ते तुम्हाला चालतं, आणि मी तसंच केलं तर ते चालत नाही का? आहे उत्तर? उत्तर नाही माझ्याकडे, खरंच उत्तर नाहीये. प्रश्न आहेत फक्त, प्रश्न. आणि त्यातला पहिला प्रश्न आहे की काय चूक केली मी तुला वाढवण्यात? मी हाय, मी आलो. वीरू, हा? किती उशीर रे? उशीर? अरे 6 वाजता भेटायचं ठरलं होतं, 6च वाजले. 6 वाजून 2 मिनिटं आणि 40 सेकंद उशिरा आलास. काय झालं? असं का बघतोय? काही काळं बिळं लागलंय कुठे? मग काय झालं सांग ना. तुझ्या डोळ्यातलं प्रेम. वा, काय डायलॉग मारलाय फिल्मी हिरो सारखा. का? काय हिरोज फक्त डायलॉग मारू शकतो, दिग्दर्शक नाही? नाही, दिग्दर्शकांनी प्रेम करावं, पण डायलॉग हिरो सारखे मारू नयेत. खूप विनोदी वाटतं ते. हे आयुष्यच एक विनोद आहे. वीरू, स्टॉप इट नाउ. एनिवेज, मी हा विचार करत होतो की किती वर्ष झाले का आपण एकमेकांना ओळखतो. खूप वर्ष, अनादि अनंत काळ. इतकी वर्ष आपण एकमेकांना ओळखतो, एकमेकांवर प्रेम करतो, तरी याची कबुली आपण आत्ताच का दिली? तुला एक माहितीये का, ब्रह्मकमळाचं झाड असतं ना, त्याला 7 किंवा 10 वर्षांनी एक फूल येतं. पण त्याचे एक फूल असतं ना, ते खूप सुंदर असतं.
जपून ठेवण्यासारखं असतं. कदाचित तसंच आपलंही असेल. अ? मला नाही व्हायचं ब्रह्मकमळाचं झाड. मला झाडबीड व्हायचंच नाही. मी माणूस आहे. मला माणसासारखंच राहायचं आहे. हाडामासाचा माणूस. आणि तसंच वागायचं. हो, हम्म. म्हणजे कसं? म्हणजे कसं की तू कायम माझ्याजवळ राहिली पाहिजे. नेहमी माझ्यासोबत, माझ्या बरोबर. जिकडे तिकडे मी जाईन तिकडे तिकडे. मला भूक लागलीये. तुझी वाट बघून इथे बसून दमलीये मी. जायचं का आता? खायचं का काहीतरी? किती खाणार आहेस तू? माझं डोकं खाते ते खात. अरे हो, तरीच पानं कमी झालेली गप रे. दिसतात. तू पानं खातात ना? काहीतरी बोलू नको. चल आता. म्हणजे आता हेही सरकार पडणार. हे मंत्री लोक म्हणजे ना जाऊ जाऊन कुठनं खाऊ अशी परिस्थिती. काय रे किरण? जया मास्तर तू कसं काय? हा नाही सहज आलो. काय कामात आहेस का? छे दे माझं कसलं आलं काम. रिटायर्ड लाईफ. नाही बाबा, मी का तुझा कस्टमर नाही माझ्याशी नीट वागायला. हो का? अरे मग होऊन जा कस्टमर. एखादी नवी कोरी करकरीत गाडी घेऊन टाक आता. गरीब प्राध्यापक आहे मी, शेट नाही तुझ्यावर का. पण एक कर बाबा, काय? आमचा बंटी जर तुझा कस्टमर झाला ना तर मला प्लीज कळव आधी. हो का? काय सांगतोस काय? म्हणजे बाप से बेटा सवाई. त्याच्या पुढचं म्हणजे पेशवाईमध्ये नारायणराव पेशवे जसे काका मला वाचवा काका मला वाचवा म्हणून हिंडत होते ना, हा. तसा या बंटी पुतण्यापासून वाचवा वाचवा असं ओरडणारा पहिला काका मी असेल. काय काय झालं काय एकदम? अरे काय नाही काय, एक एक पराक्रम करत सुटलाय. म्हणजे मध्ये तो सगळा आकडा मटका झालं. हो त्याच्यानंतर ते हे झाले व्याजी पैसे. हो. आता कर केला कर. म्हणजे काय खंडणी बिंडणी पर्यंत पोहोचला वाटतं? नाही नाही अजून तितकं नाही. मला वाटतं त्यांच्या अभ्यासक्रमात ते नंतर येत असेल. हा. अरे बाबा, ह्यांनी त्या अक्षताला कुठून तरी एक किमती घड्याळ प्रेझेंट दिलं रे. काय सांगतोस काय? म्हणजे प्यार तो हो नाही त्याच्या ट्रॅकवर चालू आहे गाडी. अरे कसला ट्रॅक? म्हणजे गरीब बिचारी साधी पोरगी ती, हा स्वतःला मोठा राजकुमारच समजतोय. नाही नाही, पण तू त्याला विचारायचं नाही का की घड्याळ घेण्या एवढे पैसे तुला कुठनं मिळाले? मी विचारणार नाही असं तुला वाटतं का? मग पण बाबा नाही विचारलं. का नाही विचारलं? अरे काय उद्या आकडा लावला आणि आणले असं म्हटलं तर काय करशील तू? कानफडात मारीन एक. मी तेच केलं असतं. असतं म्हणजे? दुसरा एखादा मुलगा असता तर मी तेच केलं असतं, पण बंटीच्या बाबतीत नाही करू शकत. का? अरे ते सुनंदा आणि ते प्लॅटफॉर्म वरनं तू आलेला सगळं प्रॉब्लेम आहे रे. आला लक्षात. तू एक काम कर, त्याला माझ्याकडे पाठवून दे. हा, या असल्या टपोरी मुलांच्या बंद चांगले मेकॅनिक कसे घडवायचे ना हे मला चांगलं जमतं. पाठवून दे. तू करशील काहीतरी? डेफिनेटली. तू सांग त्याला काहीतरी. मी पाया पडतो बाबा. नक्की नक्की नक्की, डोंट वरी. म्हणा शाळा म्हणजे आपण जातो ती शाळा, एवढंच मला माहिती होतं. मग आयुष्याची शाळा झाली तरी आपण तिथेच जात राहायचं, हेच करत आलो आपण. ही आजकालची पोरं, यांच्यासाठी अख्खं जग म्हणजे शाळा, सगळीकडे शिक्षण चालू. अरे माझ्या गॅरेजवरची पोरं असलीच असतात. शाळा चुकवायची म्हणून गॅरेजवर येतात, कुछ तो सीख लेंगे, आणि नंतर काही वर्ष गेली ना की कुछ तो उस टाइम पढ़ लिखा होता ना तो अच्छा होता असं म्हणत पस्तावा करत बसतात आयुष्यभर. जाऊ दे, निघतो मी. हे बस रे, चहा पिऊन जा. सीमा 2 कटिंग टाक. अरे कसली कटिंग येते? माझी कटिंग व्हायची वेळ आली. कटिंग टाक. अगं किती चरशील अजून? काय बकरी आहेस की काय तू? बकरी म्हणजे काय? तेरे को बकरी नाही मालूम? बकरी म्हणजे आता कसं सांगू तुला, बकरा असतो ना बकरा, त्याची जी वाईफ असते ना ती बकरी. आणि ती आवाज कसा काढते माहितीये? ना ना असा आवाज काढते ती. ती असं सगळे मटार वगैरे खात असते, कागद खाते, नंतर काटेरी झाडं सुद्धा खाते. आणि जेव्हा ईदचा दिवस येतो ना, ईदचा दिवस, तेव्हा तिचा जो हजबंड असतो ना, हजबंड, त्याला सगळे मिळून बंटी पुरे झाले. बकरी या विषयीची माहिती पुरे झाली. मटार झाले सोलून? हो झाले सोडून. माण इकडे. वो आलू दे ना ताई, मैं तेरे को अच्छी तरह वो काट के देतो. आलू काय म्हणतोस रे? बटाटे म्हण. आणि नको हा, तू त्या हॉटेलमध्ये अगदी मोठ्या मोठ्या फोडी करतात ना, तसं काहीतरी करतोस. मी करते सगळं. मग काय झालं, शेवटी सगळं पोटातच जाणार आहे ना. छोट्या फोडी काय मोठ्या फोडी काय, मी तुला दाखवतो. छोट्या फोडी करून दाखवतो. बाय. झालं गेल्या छोट्या फोडी? बंटी तू नेहमीच खाणार आहे असं वागत?
ताई जा, मटार शिजवत ठेव. मी मस्तपैकी छोट्या छोट्या फोडी करून तुला देतो. हे काय? हे काय? ही पिशवी आहे, त्याच्यात मध्ये भाजी आहे. हे काय, फ्लॉवर आहे, दुधी आहे, पालक आहे. आज तुम्ही भाजी घेऊन आलात ना म्हणून विचारलं हे काय. मी काय वेगळं केलं का भाजी आणली म्हणजे? लोक काय म्हणतील? लोक काय म्हणणार? लोक म्हणतील, एक म्हणजे जया ताटाखालचा मांजर आहे, 2 जया बायकोचा गुलाम आहे, 3 जयाला भाजी आणण्याचा छंद आहे, किंवा 4 भाजीवाली जयाच्या ओळखीची आहे. आणि कॉलेजमधली मुलं? हा, ती मी प्रभू रामचंद्रासारखा वागलो तरी मला शिवाय द्यायची थांबणार आहेत का? तेव्हा तुर्तास तरी किंवा अगदी कायमस्वरूपी लोक काय म्हणतात हा विचार डोक्यातून काढून टाकावा. ते आपल्या फायद्याचे असते. अरे हो, चॉकलेट आणलेले आहे. वर्षा कुठे आहे? बापट काकूंकडे गेले. बर. आणि महामहोपाध्याय परमपूज्य श्री बंटी महाराज कुठे आहे? तुम्हाला माहितीये हो, बापट काकू बंटीचं खूप कौतुक करत होत्या. बापट काकू? बंटी काय केलं काय बंटीने बापट काकू ना? काही केलं नाही हो. त्या सांगत होत्या म्हणे लायब्ररीत जाऊन पुस्तकं बदलून आणली, मध्ये काहीतरी 10ची नोट फाटली होती ती बदलून 100ची दिली. बापट काकूंचे डोळे असे पांढरे झाले असतील. करेल तो, काही करू शकतो. बंटी त्या विचारत होत्या बंटीला की त्यांच्या सागरची शिकवणी घेशील का म्हणून. त्याला गणितात नाहीतरी असे तसे मार्क्स मिळतात. तुम्हाला माहितीये सागरचा गणितात पहिला नंबर आला. बंटीने शिकवणी घेतली ना म्हणून. आहात कुठे तुम्ही? मी इथेच आहे, मी इथेच राहणार आहे. मला एकच डाऊट आहे, हे सगळं ऐकल्यानंतर बंटीचा एक चांगला वागणारा जुळा भाऊ नाही ना कुठे फिरत आहे? सगळी गोष्ट अशी तुम्ही हसण्यावरी का नेता हो? पण खरंच बंटी असा का हो वागतो? बाहेर सगळ्यांची कामं करून देतो, सगळ्यांचं ऐकतो, मग आपल्याला तसा घरात त्रास का देत होतो? सुनंदा, आपण या गोष्टीकडे दुसऱ्या अँगलने बघायचं, म्हणजे आपल्याला त्रास नाही होणार. तो आपला म्हणून आहे, आपल्या घरात राहतो म्हणून आपल्याला त्रास होतो ना. नसताच तर कुठे त्रास झाला असता. चला सोडून द्या. हे बघा, तुमच्यासाठी मी पांढरे पेढे आणलेले आहेत. त्याचा फर्स्ट क्लास पैकी पिठला करा. हे घ्या, हे घ्या. काय सुंदर भाजी मिळाली आज. हो हो हो. आणि भाजीवाली सुद्धा काय होती, ठेंगणी ठुसकी गोरी. अहो, बॅग द्या तुमची. का? डबा भरायचा आहे. अरे मी काय शाळेतला मुलगा आहे रोज रोज डबा घेऊन जायला? शहाणी मुलं म्हणजे ऑफिसला जाताना डबा घेऊन जातात. मी शहाणा नाही. मग घेऊन जा, व्हाल. माझी अपॉइंटमेंट आहे क्लायंट सोबत, लंच आहे त्याच्यासोबत. मग तिथे घेऊन जा डबा. तिथे एसी मध्ये क्लायंट समोर बसून मी डबा खाऊ? हाकलून देईल तुम्हाला. असं काय करताव? मी इतक्या मेहनतीने डबा करते आणि तुम्ही. मी सांगितलं होतं तुला डबा करायला. तुम्ही सांगितलं होतं का मला मी बाहेर हादडायला जाणार आहे? दे काय तू तुझा डबा दे मला. तेच तुम्ही असं करा ना, नाही तर डबा घेऊन जा आणि आकांक्षाला द्या. का? विष मिसळलंय त्याच्यात. तिला द्या म्हणजे मग कळेल. प्रीती, साधा विनोद सुद्धा कळत नाही तुला. बावळट आहेस तू, बावळट. काय हो, बरेच दिवस झाले आकांक्षाचा फोन आला नाही. घ्या. याला म्हणतात जखमेवरच्या खपल्या काढणं. फोन आला तरी रडते, फोन नाही आला तरी रडते. ग्रेट आहे. काय तर तुझा डबा टाक माझ्या बॅगेत, निघतोय आता.
पल्लवी, अशी अचानक घरी आलीस? हा आज हाफ डे घेतला. का ग, बरं नाहीये का? नाही नाही, बरं नाही असं काही नाहीये. भूषणची टेस्ट आहे पुढच्या आठवड्यात, म्हटलं जरा अभ्यास घेऊयात त्याचा. अगं पण तो तर किरण बरोबर गॅरेज मध्ये गेलाय. ही काय वेळ आहे का गॅरेज मध्ये जायची? अगं पण तू त्याला सांगितलं होतंस का तू लवकर येणार आहेस त्याचा अभ्यास घ्यायला म्हणून? ऐकलं तर बोलेन ना. का? तुमच्या दोघांमध्ये सध्या मुक्याची भाषा चालू आहे वाटतं. ही तुम्हाला थट्टा वाटतेय, पण हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय आमच्यात. हे बघ, प्रकरण गंभीर होत असेल ना तर त्याच्यावर माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. दोघांपैकी एकाने ते गंभीरपणे घ्यायचं नाही. अर्थात हे मी त्यांच्याकडून शिकले. हा, बाबा काय शिकवणार, त्यांना तर प्रत्येक गोष्टीत थट्टाच सुचते. पल्लवी, म्हणून तर आमच्या दोघांचा इतके वर्ष संसार सुखाचा चाललाय. म्हणजे आमचा संसार सुखाचा व्हावा असं नाही का वाटत आई मला? पण एखाद्यानं जर संसाराला तराजू समजून एका पारड्यात स्वतःला आणि दुसऱ्या पारड्यात बायकोला ठेवून कंपॅरिझनच करायचं ठरवलं तर काय करायचं? कुणी केलं असं? किरणनी मला हे ऐकवलंय आई. म्हणजे मी 2 वर्ष जर्मनीत होते, त्याच्यानंतर रिसर्च सायंटिस्ट म्हणून मला नोकरी लागली, आता प्रमोशन झालंय. या सगळ्याचा जर तो त्रास करून घेणार असेल तर मी काय करू? हे बघ, पण त्याचा त्रास तू करून घेऊ नकोस. पण त्रास होतो नाही. म्हणजे हे सगळं करताना मी त्याच्यापेक्षा हुशार आहे किंवा मी त्याच्यापेक्षा पुढे चालली आहे हे सगळं सिद्ध करण्याचं सुतरामही नसतं माझ्या मनात. हे बघ, त्याने तुझं कौतुक करावं, तुझ्या कर्तृत्वाचा त्याला अभिमान वाटावा असं तुला नक्कीच वाटत असतं ना. मग काय चुकलं? मी कुठे म्हणते त्यात तुझं काही चुकलं म्हणून. पण हे बघ पल्लवी, थोडं धीरानं घे. कोणतीही अपेक्षा न ठेवता जगणं किती कठीण असं याची कल्पना आहे मला. पण जसं तुझ्या आयुष्यात नेहमी काही नवीन नवीन घडतंय, तुझं पाऊल सतत पुढं पडतंय, तसं एकदा किरणच्या बाबतीतही होऊ दे. मग बघ सगळं कसं अगदी सुरळीत होईल. पण मग त्यासाठी मी काय करू? दुर्लक्ष, जसं काही घडलंच नाही असं वागायचं. हे बघ, एक दिवस त्यालाच त्याच्या या वागण्याचा कंटाळा येईल. हे बघ पल्लू, संसार दोघांनी एकमेकांना सांभाळून करायचा असतो, पण त्याची सुरुवात स्वतःपासून करायची असते. दुसऱ्याची वाट नसते बघायची. चल फ्रेश हो, मी किरणला फोन करते आणि भूषणला पाठवायला सांगते. जास्त विचार करू नकोस. बंटी, अरे मंदा काका, तुम्ही इकडे? तुझीच वाट बघत होतो. नाही, नेहमी तू यावेळी या रस्त्याने जातोस हे माहिती होतं मला. बंटी, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोला ना. काय रे, तू काय जया आणि सुनंदाच्या डोक्याला आयुष्यभर तापच द्यायचा असं ठरवून टाकलेलं आहेस का? हा, काय स्वतःला जाम शाणा बिणा समजतोस? काय ठरवलंस काय तू? सांग ना. ए बंटी, तुझ्याशी बोलतोय मी, या बस स्टॉपच्या खांब्याशी नाही. आणि काय रे, देशपांडे सरांनी तुला मटक्याच्या अड्ड्यावरनं बाहेर पडताना पाहिलं, तर तू गावभर अशी बोंब मारलीस की तेच मटका लावून बाहेर येत होते म्हणून. हे चांगलं नाही. गुरुजींच्या विषयी असं बोलणं अत्यंत वाईट आहे, लक्षात ठेव. आणि व्याजाने पोरांना पैसे देतोस तू. एवढे कुठनं आणतोस रे पैसे तू? हा, कुठनं आणतोस? मटका बिटका खेळतोस? या वयात एवढे पैसे तुझ्याकडे असतात याचा अर्थ ते नक्कीच वाईट मार्गाने आलेले असले पाहिजेत. तुला काय वाटलं मला काय कळत नाही? हा, अरे बोल ना, आता गप्प का? बोल. मंदा काका, मी गप्प याचा अर्थ असा नाही की तुमचे सगळे आरोप मला मान्य आहेत. क्या है कि गैरेज वाला मन्ना प्रदान करके आप पूरे पार्ला में बहुत फेमस हो. हा, तो म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ही जागा आणि ही वेळ योग्य नाही. आपण एक काम करूया, मी उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता तुमच्या गॅरेजमध्ये येतो
आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करतो. चालेल? बघा, उद्या मी वाट बघतोय संध्याकाळी माझ्या गॅरेजवर. नक्की. येऊ? निघ.